ऊर्जा 2024 लातूर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने होत असलेल्या या कार्यक्रमाच्या समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी वाबळे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पिंपरी चिंचवडचे महापौर, माजी महापौर संजोजी वाघेरे पाटील साहेब, तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुरेशजी धोत्रे साहेब, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज आमचे नेते आदरणीय अभयदादा साळुंके साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सन्माननीय फजलजी शेख साहेब, असलमजी खान साहेब, कमालजी पटेल साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून हा वटवृक्ष आज या ठिकाणी उभा टाकलेला आहे, ज्याचे साक्षीदार आपण आहात, ते लातूर मल्टीस्टेटचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय सगरे काका, या मल्टीस्टेटचे सर्व सन्माननीय संचालक, ज्यांनी छोट्याशा रोपटाचं वटवृक्ष केलं आणि ज्यांच्या निमंत्रणावर आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, ते आमचे स्नेही मित्र आणि मल्टीस्टेटचे चेअरमन आमचे इसराजी सगरे, मल्टीस्टेटचे सारे पदाधिकारी, सर्व शाखांचे प्रमुख, कर्मचारी, उपस्थित मंचावरील सर्व इतर मान्यवर आमचे जाधव सर. प्रास्ताविक खरं तर दादा इसराजींनी अजून सखोल करायला अपेक्षित होतं. त्यांनी काय केलं माहिती नाही, कदाचित मान्यवरांना जास्त बोलण्याची संधी मिळावी या पाठीमागचा त्यांचा उद्देश असा, आणि मुळातच इसरारला काम करायची सवय, बोलण्याची सवय नाही. पण आदरणीय पिताजींनी ज्या या मल्टीस्टेटची सुरुवात केली, त्या मल्टीस्टेटला मागच्या 12 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात ज्यांनी घेऊन गेलं, सर्वांच्या सोबतीनं, सर्वांना एकत्रित घेऊन, मी काहीतरी वेगळं सांगावं, मी काहीतरी वेगळं बोलावं, याच्यापेक्षा आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय, जो दरवर्षीचा ऊर्जा कार्यक्रम आम्ही पाहतो, त्याच्याहून ते सगळ्या गोष्टी लक्षात येतात की किती उंचीला आज लातूर मल्टीस्टेट इसरार यांनी घेऊन गेलेले आहे. मी खाली बसलो होतो तेव्हा मला लक्ष बॅनरकडे गेलं आणि त्या बॅनरवर लिहिलेलं आहे, एकत्र येऊ आणि पुढे जाऊ. आणि त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकाच्या मनोगतामध्ये पण हेच सांगितलं की ते जेवढे हकदार आहेत त्याच्यापेक्षा हकदार जास्त त्यांचे डायरेक्टर आहेत, ज्यांनी त्यांना हे काम करण्यामध्ये प्रोत्साहन दिलं, सहकार्य केलं. आणि त्याच्यापेक्षा जास्त हकदार जर कोणी असेल या मल्टीस्टेटला पुढे घेऊन जाण्याचं, या उंचीवर घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल, तर खऱ्या अर्थानं आपण सर्व कर्मचारी आहात, हे त्यांनी अगदी नम्रपणे नमूद केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज लातूर मल्टीस्टेट एवढ्या मोठ्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला आहे. बालाजींनी त्याच्या प्रास्ताविकामध्ये अतिशय चांगलं इसरारजीबद्दल बोलले. त्यांना तेही उत्कृष्ट निवेदक आहेत, मनसेचे विद्यार्थीचे शहराध्यक्ष आहेत, आणि आल्यापासून मी त्यांची शायरीच ऐकत होतो. सुरेश भटांच्या त्यांनी ओळी सांगितल्या, मला ही न राहता वाटलं. इलाही जमादारची मला काही लाईन आठवल्या. पाटील साहेब, इलाही जमादार एका गझलमध्ये म्हणतात की माणसांच्या चेहऱ्यांची माणसे गेली कुठे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की ही अचानक माणसांची माकडे झाली कशी, माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे. राक्षसांची सर्व युद्धे संपली, दंगली करतात आता माणसांची माणसे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा चेहरा तो असावा. म्हणजे इलाही जमादार म्हणतात की आताच्या सध्याच्या युगामध्ये चांगली माणसं हुडकूनही सापडत नाही,
कदाचित आज आपल्यामध्ये इलाही जमादार उपस्थित नाही, हयात नाहीत ते. जर असले असते आणि ते जर या कार्यक्रमामध्ये असले असते तर मी खात्रीने सांगतो की ते ती ओळ लिहायचं धाडस त्यांनी केलं नसतं इस्रारकडे पाहिल्यानंतर. म्हणजे आजही समाजामध्ये इस्रारजी यांच्यासारखे, जब्बार सगळे सरांसारखे चांगले माणसं या समाजामध्ये आहेत. असंख्य नवतरुणांना, असंख्य युवकांना लातूर मल्टीस्टेटच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला. केवळ रोजगारच नाही, काल रात्री आम्ही येताना दादा गाडीमध्ये त्यांनी सांगितलं की लातूर मल्टीस्टेटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाची पूर्ण फीस मल्टीस्टेट भरते. हे कदाचित आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. त्यांच्या आरोग्यांच्या बाबतीतला सुद्धा जो काही खर्च असेल त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद लातूर मल्टीस्टेटनी केलेली आहे. आणि मला वाटतं की वाबळे साहेब कदाचित अशा पद्धतीची काम करणारे आपण प्रमुख आहात मल्टीस्टेटचे, की महाराष्ट्रामध्ये ही एकमेव संस्था असेल की कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एवढं पॉझिटिव्हली काम करते. आणि खऱ्या अर्थाने जर भाग्यवान कोण असेल तर आपण सर्व कर्मचारी आहात, की असा आपल्याला चेअरमन भेटलेला आहे, अशी आपल्याला माणसे भेटलेली आहेत, अशी आपल्याला संचालक मंडळ भेटलेली आहेत, की कधी कधी आपण म्हणत असतो की चांगल्या माणसाच्या संगतीला राहायला पाहिजे, चांगली माणसं आपल्या सोबत राहायला पाहिजे. तर याच्यापेक्षा चांगली माणसं अजून कोणती असू शकतात मला वाटत नाही. मीही खरं तर पाटील साहेब, आम्ही दादांचे कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आमचं पूर्ण जन्मल्यापासूनचा आतापर्यंतचा प्रवास हा काँग्रेस पक्षामध्येच गेलेला आहे. 4 वर्षापासून माझी इस्रायलची ओळख झाली का सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, आणि आज 4 वर्षाचा आमचा प्रवास आहे. पण 4 वर्षामध्ये काम करत असताना किंचितभरही मला इस्रायलजी यांच्याबद्दल कधी काही डाऊट आला नाही किंवा कुण्या बाबतीत कधी कधी संकोच निर्माण झाला नाही. आणि आता त्यांच्याच प्रयत्नातून आम्ही राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सहकार क्षेत्रामध्ये घेतलं आणि मी सुद्धा एक त्यांच्या नादी लागून त्यांनीच पुढाकार घेऊन मला पतसंस्था करायला लागला. अर्थात नादी लावलं याच्यासाठी म्हणतो की चांगल्याची संगत जर असेल तर काहीतरी चांगलंच घडत असतं. जे इस्रारच्या बाबतीत आणि माझ्यासारख्या असंख्य तरुणांना, पाटील साहेब, आमच्या भागामधल्या, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये काहीतरी 5-25 पतसंस्था असतील ज्या इस्रायल यांनी उभा केल्या. म्हणजे बरेचदा आपण म्हणतो की समजा एखादी फोटोग्राफर असेल तर दुसरा फोटोग्राफर आला की लगेच त्याच्यावर जळतो. बायको असेल जर सवत आणते म्हटले की मग लगेच रुसवे फुगले चालू होतात. आपल्याला माहिती आहे. समजा आपण राजकारणात आहात, आपल्यासोबत एखादी प्रतिस्पर्धी तयार झाला तर ते आपल्याला सहन होत नाही. पण मी इस्रायलजी यांच्यामध्ये हे गुण पाहिला की त्यांची मल्टीस्टेट आहे, त्यांच्या पतसंस्था आहेत, तरी सुद्धा साधारण 25-30 युवकांना त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मल्टीस्टेट काढायला लागल्या, पतसंस्था काढायला लागल्या. म्हणजे हे करण्याचं धाडस करायला पण कोणी करत नाही, पण ते इस्रार करत असतात. कारण त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की समाजामध्ये चांगले तरुण आहेत, त्यांना उद्योजक बनवलं पाहिजे, त्यांना प्रवाहात आणलं पाहिजे आणि याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, जेणेकरून समाजातील इतर युवकांनाही ते न्याय देतील. हीच कदाचित एकमेव भावना त्यांची आहे असं मला वाटतं. केवळ लातूर जिल्ह्यापुरतंच त्यांनी काम मर्यादित ठेवलं नाही, की इतर जिल्ह्यातही त्यांनी काम केलं. बसव कल्याण त्यांची शाखा आहे, उमरग्याला शाखा आहे. आणि मला आता एक आवर्जून या ठिकाणी दादा मला नमूद करावं वाटतंय की पिंपरी चिंचवड ही आपल्या आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे आणि त्या महापालिकेचे माजी महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत. तळेगाव दाभाडीचे नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. मल्टीस्टेटचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आता इस्रायलने थोडस लातूरमध्ये बाहेर येऊन जर या 2 महान विभूतींनी जर त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर लातूर मल्टीस्टेटची शाखा पिंपरी चिंचवड मध्ये व्हायला उशीर लागणार नाही. आणि मला वाटतंय की इस्रायल जरी नाही म्हणाले तर पाटील साहेब आपण पुढाकार घ्यावा, कारण आपला शब्द जर आपण इस्रायल यांना टाकला, सगळे सरांना टाकला तर ते माघारी सरकणार नाहीत आणि याचा फायदा भविष्यात आपल्याला झाल्याशिवाय लागणार नाही. आपल्या माध्यमातून असंख्य तरुणांना त्यांच्या माध्यमातून तो रोजगार उपलब्ध करून देतील. त्याचं एक आयुष्य सुखकर करण्यासाठी ते खूप मोठं योगदान या जर लातूर पुण्याला जर ती शाखा झाली तर ते नक्कीच होणार आहे. एवढंच या निमित्तानं मला माझी भावना व्यक्त करावी वाटते. आणि पाटील साहेब, आपला आशीर्वाद कायम, मी रात्रीपासून तुमच्याबद्दल ते सांगत असतात. कमीत कमी तुमच्यावर 1 तास त्यांनी चर्चा केली.
वाघोळे साहेबाबद्दल तर ते सातत्याने सांगत असतात, गेली 3-4 वर्षापासून मी त्यांचा ऐकतो. पण तुमच्याबद्दल खास करून काय माहिती नाही. आणि इस्राजी यांचा स्वभाव आहे की एकदा माणूस जर त्यांना आवडला की ते शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही. आणि अभयदादाबद्दल मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. याचं कारण की अगदी शॉर्ट नोटीसवर इस्राजी म्हणाल्याप्रमाणे 9 वाजता म्हणाले, पण 9:30 पावणे 10ला दादानी शब्द दिला की येतो. इस्राजी म्हणले येतो आणि आले असं म्हणाले, हे चुकीचं आहे पाटील साहेब. येतो म्हणाले आणि आम्ही दोघे येण्याच्या अगोदर 10 मिनिट त्यांनी तो उपस्थित. म्हणजे इतकं प्रेम लातूरकर असतील, अभयदादा असतील, देशमुख साहेब परिवारातले सारे सदस्य असतील, सगळे परिवारावर प्रेम करतात. आपल्याला माहिती आहे की राजकारणात आम्ही काही वेगळं सांगायची गरज नाही. विलासराव देशमुख साहेब असतील, दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित भैया साहेब असतील, या सर्वांचं प्रचंड प्रेम या सगळे परिवार आहे. आणि तेवढं विश्वासास पात्र हे सगळे परिवार मागच्या 40 वर्षापासून 50 वर्षापासून देशमुख परिवारासोबत राहिलेला आहे. आणि म्हणून एवढा विश्वास त्यांनी संपादन केलेला आहे. मी अधिक बोलणार नाही, पण मनापासून आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये, आपण अतिशय चांगल्या संस्थेमध्ये काम करत आहात. याच्यापेक्षा चांगली संस्था कदाचित मी तरी माझ्या एवढ्या करिअरमध्ये पाहिली नाही आणि एवढे चांगले माणसं पाहिले नाहीत. आपण नशिबवान आहात. या संस्थेला आपण जपलं पाहिजे, या संस्थेला मोठं केलं पाहिजे. हे 2 दिवसाची ऊर्जा आपल्याला इथून घेऊन पुढचे 363 दिवस आपल्याला काम करायचे आहेत. आणि ते प्रत्येक क्षण आपण तेवढ्या ताकदीनं, तेवढ्या जिद्दीनं, तेवढ्या प्रयत्नानं आपण करत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं हे सगळं वैभव उभं राहिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या सुखसोयी, ज्या सेवा संस्था आपल्याला देते, इस्राजी यांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये अधिक भर अजून कसं पडेल, याचा लाभ सामान्य कुटुंबातील व्यक्तीला कसं होईल, आपल्या कर्मचाऱ्यांना कसं होईल, हेही आपण अजून भविष्य काळामध्ये करावं, एवढीच विनंती या निमित्त करतो. आपण या ठिकाणी बोलवलात, मान सन्मान दिलात, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.